नमस्कार प्रेक्षक हो, कधी तुम्ही विचार केला आहे का की जीवनात खरा आनंद आणि शांती कशी मिळते? अनेक लोक संपूर्ण आयुष्य धार्मिक विधी, यात्रा आणि पूजा अर्चा करण्यात घालवतात, पण त्यांना समाधान आणि ईश्वर प्राप्ती होते का? आज आपण अशाच एका प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत, जी एका साध्या माणसाच्या जीवनाला नवीन दिशा देणारी ठरली. ही कहाणी आहे सुरेश रामकिसन लोधी यांची, जे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शिंदाड गावचे रहिवासी आहेत. त्यांचे जीवन आधीपासूनच अध्यात्माच्या शोधात होते. त्यांनी 4 धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग दर्शन, संत महात्म्यांचे प्रवचन ऐकणे, वारकरी संप्रदायाची वारी करणे असे अनेक धार्मिक उपक्रम केले, पण त्यांना ईश्वर दर्शन किंवा जीवनातील खरी शांती कधीच मिळाली नाही. परंतु 21 ऑगस्ट 2016 हा दिवस त्यांच्या जीवनात एक ऐतिहासिक बदल घेऊन आला. त्या दिवशी त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. ज्या दुखण्यावर अनेक वर्ष औषधोपचार चालू होते, त्या वेदना नामस्मरणाने नाहीशा झाल्या. कुटुंबात होणारे वादविवाद मिटले, मुलांच्या शिक्षणात प्रगती झाली आणि आर्थिक स्थितीत मोठा सुधार झाला. अशा या विलक्षण अनुभवांनंतर त्यांच्या मनात एकच विचार येतो, संपूर्ण मानवजातीने हा मार्ग स्वीकारावा आणि खऱ्या भक्तीचा लाभ घ्यावा. पण नेमका काय होता हा अनुभव? काय घडले त्यांच्या जीवनात? चला ऐकूया त्यांच्याच शब्दात हा अद्भुत प्रवास. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुरेश रामकिसन लोधी. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट शिंदाड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आता शेती करतो. या अगोदर मी नोकरीला होतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21 ऑगस्ट 2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? परंपरागत जी भक्ती चालते घरात, त्याच भक्तीप्रमाणे आम्ही सर्व भक्ती करत होतो. देवदेवताची पूजा करत होतो. हनुमानाची भक्ती जास्त आमच्या घरात होत होती. मी विद्यार्थी दशेपासूनच आध्यात्मिक असल्यामुळे कीर्तन भजन हे सतत ऐकत होतो आणि पोथी, ज्या ठिकाणी पोथी असेल त्या ठिकाणी पोथी ऐकायला जात होतो. अशा पद्धतीने मला विद्यार्थी दशेपासूनच आध्यात्मिक मार्गाकडे कल होता. नंतर नोकरीला लागल्यावर मी मुंबईला असताना वारकरी पंथामध्ये जी पंढरपूरची वारी असते, त्या पंढरपूरच्या वारीला आषाढी कार्तिकीला सेवेसाठी जात होतो. टेंभुर्णी म्हणून गाव आहे, तिथे संत मुक्ताबाईची दिंडी यायची. त्या दिंडीच्या सेवेला आम्ही 3 ते 4 दिवस पूर्ण दिंडी त्या ठिकाणी येणाऱ्या समाप्त होईपर्यंत विठोबाचे मुखदर्शन करून परत पंढरपूरला होऊन टेंभुर्णीला येऊन नंतर घरी येत होतो. अशा पद्धतीने आमची सतत भक्ती आणि अध्यात्माचा अभ्यास सतत चालू असायचा. आणि श्रावण महिन्यामध्ये मी दरवर्षी पोथी ऐकायला जायचं, ज्या ठिकाणी पोथी असायचं. आणि घरी आल्यावर 1908 पासून कंटिन्यू 5 वर्ष शिवलीलामृत, भगवद्गीता आणि नवनाथांची पोथीचं पारायण करत होतो. आणि लोक 50 ते 60 लोक या ठिकाणी आपल्या घरी ऐकायला येत होते. ब्राह्मण पोथी वाचायचे. नंतर पोथी समाप्तीच्या वेळेला त्या संपूर्ण भक्तांना जेवण देऊन तो कार्यक्रम आम्ही करत होतो. मी देवाच्या शोधात म्हणजे परमेश्वर मिळेल म्हणून संपूर्ण तीर्थयात्रा केली आहे. 4 धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी ह्या संपूर्ण भारतभर प्रवास करून ज्या ठिकाणी यात्रा असेल त्या ठिकाणी जात होतो. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी आणि नाताळीची सुट्टी ही मी कधीच गावी फक्त आईवडिलांचं 1-2 दिवसाची भेट घेऊन पुन्हा भारत भ्रमण करायचं. त्यात कधी मिसेस पण असायची, कधी मुलं पण असायचे त्यांच्या सुट्टीप्रमाणे. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतभर फिरून यात्रा केली, परंतु तितकासा लाभ झाला नाही. आणि आपल्याला ज्या भक्तिमार्गात परमेश्वराची जी भक्ती किंवा भेट किंवा दर्शन व्हावं ही जी अपेक्षा असते ती कधी झाली नाही. आणि ओढ अशी होती की आपल्याला परमेश्वर कधीतरी भेटेल आणि आपण ह्या दुःखातून किंवा प्रपंचातून आपल्याला काहीतरी चांगला आनंदाचा मार्ग मिळेल किंवा आपल्याला वेगळा आनंद मिळेल. म्हणून मी अध्यात्मासाठी संपूर्ण अभ्यास 12ही महिने माझी पोथी चालू असायची. श्रावण महिन्यात तर मी लोकांना पोथी पुराण वगैरे जे ब्राह्मणामार्फत ऐकवायचं. परंतु इतर वेळेला मी दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचन
24 तासात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दुपारी वाचत होतो आणि ती पोथी पुन्हा 18 अध्याय पूर्ण झाल्यावर पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायचं आणि असं सतत कंटिन्यू माझं नित्य नियम हा होऊन बसला होता. आणि उपास श्रावणमध्ये श्रावण सोमवार उपास आणि दर एकादशीचे उपवास करायचे. त्या एकादशीच्या दिवशी संपूर्ण अध्यात्माचाच अभ्यास करायचं. त्या दिवशी शेतीमध्ये जे आपले फळझाड असतात त्या फळझाडांना पाणी द्यायचं काम हे त्या 15 दिवसातून, ज्या झाडांना पाणी पोहोचत नाही, ज्या झाडांची आपल्याला निगा राखता येत नाही, असे काही लांबचे झाडं असतात किंवा जिथे पाणी पोहोचत नाही त्यांना मी पाणी द्यायचं आणि गायीची सेवा करायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिसाधना आपण करत होतात. म्हणजे आपण तीर्थयात्रा करायचे, भारत भ्रमण करायचे, जो कोणी साधू भेटेल, जो कोणी संत भेटेल त्याच्याकडनं परमेश्वर प्राप्तीसाठी जे ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाची याचना करायचे. परंतु हे सगळ्या गोष्टी आपण करत होतात मनोभावेने, आपण जी भक्तिसाधना करत होतातच. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आपण कसे वळालात आणि संत रामपालजी महाराजांशी आपण कशी जुडलात? मी जेव्हा भारत भ्रमण करत होतो त्यावेळेला हरियाणामध्ये गेलो. त्या ठिकाणी मला माझ्या भावाकडून, म्हणजे आमचे मोठे भाऊ ते ह्या मार्गात असल्यामुळे त्यांनी दीक्षा घेतल्यामुळे ते म्हणाले ज्ञानगंगेचा अभ्यास कर. आणि त्यांनी दुसरेही पुस्तक त्यांनी मला दिले होते. ते पुस्तकाचा जेव्हा मी ज्ञानगंगेचा अभ्यास केला, अर्ध पुस्तक होईपर्यंतच माझ्या मनात ही जी शंका होती अध्यात्माबाबत किंवा परमेश्वरावर जी श्रद्धा होती त्या श्रद्धेमुळे मला त्या ठिकाणी आपोआप ओढलं गेलं. तर अशा प्रकारे अभ्यास करत असताना ते पुस्तक पूर्ण वाचन होईपर्यंत मी संत रामपाल महाराजांचेच प्रवचन ऐकत होतो आणि सकाळ दुपार आणि मोबाईलमध्ये जेव्हा जेव्हा ते मला सत्संग मिळायचे ते ऐकत होतो. आणि ते ऐकत असतानाच मी 21 ऑगस्ट 2016 दीक्षा धुळ्याला घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सत्संग आपण ऐकलेत, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. तर त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जोडले आणि त्यांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली ती सद्भक्ती आपण चालू केली, तर त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला पहिले म्हणजे भक्ती करत असताना सुद्धा पाठीचा मणका, कमरेचं दुखणं आणि गुडघ्याचं दुखणं होतं. त्यासाठी मी 6 महिने ट्रीटमेंट करत होतो. तरी पण तितकासा फायदा त्या गोळ्यांमुळे, औषधामुळे झाला नाही. तर जेव्हा मी आपले नामदान घेतलं आणि नामदान घेतल्यानंतर भक्तिमार्गात सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा पूर्ण वेळ भक्ती करू लागलो त्यावेळेला हळूहळू ते दुखणं कधी बंद झालं हे मला कळलंच नाही. आणि घरातलं वातावरणसुद्धा इतकं चांगलं व्हायला लागलं की जे घरातले किरकोळ किंवा मुलांच्या बाबत जे काही वादविवाद व्हायचे ते सुद्धा बंद झालेत. अशा प्रकारे मला बौद्धिकसुद्धा फायदा झाला. बुद्धीमध्ये मुलांच्या दृष्टीने अभ्यासात नातवाचाही फायदा झाला. नातवालाही परीक्षेत पास होता आलं आणि तो ज्या ठिकाणी अभ्यास करायचा किंवा जे त्याला समजून आपण सांगायचं त्या पद्धतीनेच तो पुढे पुढे सरकत राहिला आणि मार्क त्याचे वाढत गेलेत. अशा प्रकारे फायदा आध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक मला झाला आहे. आणि आर्थिक जर म्हटलं तर शेतीच्या बाबत भर उन्हाळ्यात मी जेव्हा विहीर केली, जेव्हा मोसंबीचा मळा माझा पूर्ण जळत होता किंवा वाळत होता त्यावेळेला नवीन विहीर करावी आणि आपली मोसंबी जगवावी, तर इतकं पाणी लागलं तर भर उन्हाळ्यात 25 फुटाच्या आतच मला पाणी लागलं आणि मला मोटर आणि पिटर बसूनसुद्धा ते पाणी काढता आलं नाही. ती विहीर मी 55 फूट कशी तरी पूर्ण केली. परंतु तेवढ्या पिरियडमध्ये तो मोसंबीचा बाग माझा नष्ट झाला आणि नंतर मी सीताफळाकडे वळलो आणि सीताफळामध्ये इतकं उत्पन्न यायला लागलं आणि इतका फायदा झाला की आजपर्यंत जे पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे जे फळं वगैरे किंवा जो उत्पन्नाचा भाग होता तो त्यापेक्षा कितीतरी पटीने मला फायदा होत गेला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगातनं आपण जो आज श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी भक्तांना विनंती करतो की तुम्ही जी पारंपरिक भक्ती करतात ते भक्ती न करता
संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक वाचा, विनयकिरा पुस्तक वाचा, विविध चॅनलवर जे सत्संग येतात ते सत्संग बघावे, ऐकावे आणि आपण भक्ती मार्गामध्ये संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी आणि कल्याण करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं, तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं भासलं की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेता येईल? आपण जो कार्यक्रम बघतो त्या कार्यक्रमामध्ये टी व्हीवर जे पट्टी येते त्या पट्टीवर फोन नंबर असतात, मोबाईल नंबर असतात, त्याच्यावर आपण फोन करावा आणि जवळचं नामदान सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन आपण नामदान घ्यावं, ही मी कळकळीची विनंती करतो आणि प्रार्थना करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे सत्संग येतात त्या सत्संगामध्ये जो प्रोग्राम लाईव्ह असतो त्या ठिकाणी आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर साधकाने जर संपर्क साधला तर जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून तो साधक तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकतो. परंतु मला असं विचारायचं आहे की ही जी नामदीक्षा त्याला घ्यावायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? साधकाला कोणताही आर्थिक खर्च होत नाही. त्या ठिकाणी निःशुल्क माळ मिळते, पुस्तक मिळतं. भक्ती कशी करावी, नामदान घेतल्यानंतर आपल्याला भक्तीमध्ये कशा प्रकारे फायदा होतो त्यात दिलेलं आहे, ते आपण वाचावं आणि आपण मोक्षच्या मार्गाला जावं. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.